आमचा जो अट्टहास असतो ना की देवाने आमच्या इच्छेनुसारच सगळं करावं, हा सोडून द्यायला पाहिजे. कारण तुमच्या इच्छेमध्ये एलिमेंट्स असेच पॉयझनस असू शकतात. त्यांना कसं एकत्र आणायचं आणि नॉन पॉयझनस करायचं, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही शरीर वापरायचं, हे तो जाणतो एकटा. आलक्ष्यामध्ये आणि म्हणून आम्ही लक्ष ठेवलं पाहिजे की हा हट्ट धरायचा नाही देवा की माझ्या मनाप्रमाणे कर, मला जे पाहिजे ते मला जरूर दे, पण तुझ्या इच्छेनुसार दे, तुझ्या मार्गाने दे. अमुक 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 अशा अटी देवाला घालू नका. नो कंडिशन्स, बिकॉज ही लव्ज अस अनकंडिशन. त्याचं कुठल्याही विना अट त्याचं आमच्यावर प्रेम असतं. आणि हे बघा, हे उदाहरण आपण मला वाटतं देवाची केमिस्ट्री समजावून सांगायला आम्हाला खूप पुरेसं आहे, खूप बोलकं आहे. आपण मीठ दररोज खात आलेलो आहोत, पण तेच मीठ कशाचं बनलेलं आहे ह्याचा आपण केमिस्ट्रीचं BSc करून MSc करून सुद्धा कधी विचार केला नाही. अरे केमिकल इंजिनियर्स पण इथे बसलेले आहेत, पण त्यांनी हा विचार केलेला नाही. अरे हे सोडियमच्या ह्या क्वालिटीज आहेत, क्लोरीनच्या ह्या क्वालिटीज आहेत, हे दोन्ही एकत्र येणारं जो गोष्ट घडते ती काय करते बघा, ही ती त्रिक्रमाची एकट्याची ताकद. म्हणून ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याच्याच संख्येमध्ये असतात, एक 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 एक. ह्याच्याशिवाय कुठलंही उत्तर तुमच्या जीवनातल्या कुठल्याही प्रश्नाला नसतं की तो एकच आहे माझा संरक्षण करता, तो एकच आहे माझा तारक. आलक्ष्यामध्ये. आणि म्हणून त्याला कुठल्या अटी घालू नका की माझ्यासाठी करायचं जरूर सांग देवा, असंच कर, अरे लवकर करे बाबा प्लीज लवकर कर, हेही सांगा, पण अमुक अमुक प्रकारेच मला पाहिजे हे सांगू नका. कारण तुम्ही जर त्याचे खरंच चांगले भक्त असाल तर तो ती गोष्ट तुम्हाला पॉइझनस आहे म्हटल्यावर कधीही देणार नाही. तुम्ही डोकं फोडलं तरी देणार नाही, त्याचा गळा पकडलात तरीही देणार नाही. का? कारण त्याला माहिती असतं हे माझ्या बाळांसाठी हानिकारक आहे, हे देऊन चालणार नाही. आणि एखादी गोष्ट तुम्हाला नको आहे पण तुमच्यासाठी तीच पुढे योग्य आहे म्हटल्यावर ती गोष्ट तुमच्या गळ्यात बांधणारच. आले देवाजीच्या मना तिथे कुणाचे चालेला. आलक्ष्यामध्ये. आणि म्हणून आपण लक्ष ठेवलं पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टी आपण बघत जीवनामध्ये आपण ठामपणे प्रत्येक पाऊल टाकलं पाहिजे.